नमस्कार मंडळी, तेजस्वी सोळंके चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर कृष्णाची पूजा करून आम्ही दिवसाची सुरुवात केली, पण संध्याकाळी आम्ही कुठे गेलो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग. तर छान मस्त अशी मी फ्रेश झाली आहे सकाळी. त्यानंतर मस्त अशी साडी वेअर केलेली आहे. तर आज आहे पुत्रदा एकादशी. तर त्यामुळं मग चला आज छानशी कृष्णाची पूजा करायची आहे. त्यानंतर फराळाचं बनवायचं आहे आणि दिवसभरात आज सुट्टी पण आहे. पावसाचं वातावरण, कधी पाऊस पडतोय कधी गायब होतोय. पण काल तर ना आम्हाला बाहेर जायचं होतं, तरी पण एवढा पाऊस झाला दिवसभरात, सारखं ये जा त्याच्यामुळे काही बाहेर जाणं झालं नाही. बघू आज काय होतं ते दिवसभरात. चला. सकाळी ना कामं जर पटापट आवरायची असतील ना, तर संध्याकाळी सगळं काही आपलं आवरून ठेवायचं. तर कामं आपली पटापट होतात. त्यासाठी मी संध्याकाळी सगळं काही स्वच्छ किचन ओटा वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग माझ्या कामाची सुरुवात होते. सकाळी पहिल्यांदा फ्रेश व्हायचं आणि पहिली पूजा करायची. आता आज आहे पुत्रदा एकादशी. तर पुत्रदा एकादशीमध्ये जी आपले कृष्ण असतो त्यांना पूर्ण अभिषेक करायचा असतो. पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर दूध, त्यानंतर दही टाकून असा अभिषेक करायचा. छानशी त्यांची पूजा करायची, वस्त्र वगैरे घालायचं. त्यानंतर जे काही मनोभावे पूजा करायची ते सर्व काही पूजा करायची. त्याचं काय जे महत्त्व आहे, पूजा कशी विधी करायची ते तुम्ही सर्च करू शकता. तर अशा प्रकारे मी कशी पूजा करते ते पण तुम्ही पूर्ण पहा. तर ही पूजा कशासाठी करतात, जे काही आपल्याला मुलं असतात म्हणजे जी संतती असते त्यांचं आरोग्य, सुख, समृद्धी, त्याच्यानंतर जे कुटुंब असतं त्यासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी ही याची पूजा केली जाते. तर ह्याचा उपवास खरं तर सगळं काही आपण जसं एकादशी असते त्याच प्रमाणात करतो, परंतु ही भक्तिभावाने जर केलं ना तर खरंच आपल्या पूर्ण जे काय आपली संतती असेल त्यांना आरोग्य आणि सुख लाभतं. तसं पण आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजे मुलांची, तेव्हाच खरं सुख लाभतं म्हणा. त्यानंतर छानपैकी असं कृष्णाचा अभिषेक झाला. त्यानंतर मी पहिल्यांदा वस्त्र घातलेलं आहे. जे आपण वस्त्र बनवतो ते तुम्हाला माहितीच असेल की कापसाचं आपण वस्त्र बनवतो, त्याला हळदी कुंकू लावतो. त्यानंतर छान असा गंध लावून घ्यायचा आहे. गंध लावल्याच्या नंतर पूर्ण फुलं वगैरे वाहून घ्यायची आणि त्यानंतर आरती करून घ्यायची. आता आरती जे तुम्हाला येत असेल तर म्हणा, नसेल तर तुम्ही सर्च करून आरती करू शकता. अशा प्रकारे छान पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्याच्यानंतर किती प्रसन्न वाटतं तुम्ही पहा. मस्त अशी पूजा झाल्याच्यानंतर मग मी आता माझं फराळाचं बनवायला घेतलं. तर आता हे मी बनवत आहे शाबू, भगर आणि बटाट्याचे थालीपीठ. एक साईडला साबुदाणा बनवलेला आहे. तर नुसतं साबुदाणा आणि भगर खाल्ल्याच्यानंतर माझं तर काही पोट भरत नाही, त्यामुळं मग मी शक्यतो कधी डोसे पण बनवते भगर आणि शाबूचे. त्यानंतर हे थालीपीठ पण बनवते. हे थालीपीठची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी याची रेसिपी देईल. तर अशा प्रकारे हे आपण जसं धपाटे किंवा थालीपीठ थापतो त्या प्रमाणात हे छानसं असं पीठ करून घेतलेलं आहे. बारीक पूर्ण शाबू पहिल्यांदा वाटून घेतलं होतं. त्यानंतर मी भगर पण वाटून घेतली आणि त्यामध्ये शिजलेला बटाटा एकदम मॅश करून टाकलेला आहे. छानपैकी असं बारीक झाल्याच्यानंतर पाण्याचा हात लावून लावून आपल्याला पूर्ण हे पसरून घ्यायचं आहे ओला कापडावरती. आणि छान तव्याला तूप किंवा तेल तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही लावू शकता आणि त्यावरती हे थालीपीठ टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं. तर अशा प्रकारे माझी हे पूर्ण एकादशीची थाळी तयार आहे. आता तुम्ही म्हणाल एकादशीने दुप्पट खाशी, परंतु उपवास असल्यावर तर आपल्याला खावंच लागते. जास्त पण कडक उपवास जमत नाही, अशक्तपणा येतो. त्यामुळं जेवढं काय आहे तेवढं खाऊन घ्या. जास्तीत जास्त शेंगदाण्याचे लाडू आणि प्रोटीनयुक्त असं आपलं हे पण रताळे वगैरे असतात ते सगळं काही देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वजण फराळ करायला बसलो. आता रुद्राणीचा तर सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा आणि सोबतीला दही पण पाहिजे बरं का. तुमच्याकडं पण मुलांना आवडतो का साबुदाणा ते मला कमेंट करून नक्की सांगा. ती साबुदाणा खात असल्यामुळे एकदम मन लावून खात होती आणि सोबतच सगळं लक्ष तिचा व्हिडिओकडेच होतं. अशा प्रकारे छान आमच्या थाळी तयार झाल्यामुळे एकदम असं जेव्हा उपवास जर असेल ना तर आपण फक्त शाबू आणि भगर केलं तर खूप असं भूक लागते आणि नुसतं पोटात कसं तरी होतं. त्यामुळे जर थालीपीठ जर तुम्ही कधी तर ट्राय करून बघा, खूप छान वाटतं आणि जास्त असं भूक पण लागत नाही, शांत वाटतं पोटात पण. खाऊन झाल्याच्यानंतर सगळं आवरलं आणि पहिल्यांदा आराम केला. आराम झाला,
फ्रेश पण झालो आणि आज ठरवलं होतं काही झालं तरी बाहेर जायचं. त्यातल्यात पाऊस पण येऊन गेला, परंतु पाऊस कमी झाला की लगेच आम्ही निघालो. तर आता आम्ही एवढं ढगाळ वातावरण झालं होतं की बस वाटत होतं पाऊस येतोय की काय, पण सध्या तरी काय पाऊस आला नाही. म्हणून मग आता आम्ही पोहोचलेलो आहे तळजाईला. इथे तळजाई देवीचं मंदिर पण आहे. पहिल्यांदा देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग पूर्ण तुम्हाला तळजाईचं डोंगर तर माहितीच असेल, तिकडे आम्ही फिरायला आलेलो. जर तुम्ही कधी आलं नसाल तर नक्की या. खूप छान घनदाट जंगल आहे. हे तळजाईचं पूर्ण असं जंगल आहे बाकी साईडला. बघा रुद्राणी काय म्हणते ते. आता ती का मला माहिती आहे कुठे कुठे जायचे तुला? जा ना, कांतराला जाऊन भेट. भीती वाटते. चला. तर मला खाल्लं तर कसं खाते? कांतरा खात असतो. खाताय ना. कांतारा देव आहे. हा देवाचा, हा. एक मिनिट पप्पा इकडे या. रुद्राणीला ना इथं आलोय तर असं वाटत होतं की इथं कांतारच असेल, कारण की एवढं घनदाट जंगल आहे ना हे. खरोखरच जर तुम्ही आला नसाल तर नक्की या. पद्मावतीच्या तिथून वरती रोड आहे आणि हे तळजाई टेकडे लोकेशन लावून आलात तरी पण तुम्हाला भेटेल. आणि एवढं खरंच छान आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण. सकाळी संध्याकाळी इथं रोज लोक फिरण्यासाठी येतात. त्यानंतर पूर्ण जंगल वगैरे पाहिलं आम्ही, फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर हे क्रिकेटचं स्टेडियम होतं, शिंदे स्टेडियम म्हणून, तिथं आलेलो आहोत. हे ना स्टेडियम पण भरपूर मोठा ट्रॅक आहे, पण इथं स्वच्छता आहे. त्यानंतर एवढी छान छान फुलं आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण लावलेली आहेत. एकदम छान वाटत होतं. बरेचसे लोक फिरण्यासाठी आले होते आणि जे काही आज सुट्टी असल्यामुळे बरेच पोरं वगैरे क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. आता आम्ही पोहोचला. तुम्ही पहा हे झाड किती छान वाटत आहे. खरोखरच खूप सुंदर वाटत होतं. आणि महत्त्वाचं म्हटलं तर शांतता पण आहे, जास्त गोंधळ वगैरे नाही आहे. कलरफुल असे फुलं आहेत त्यामुळं, आणि हिरवंगार असल्यामुळं ना आणखी छान वाटत होतं. आत्ता मी नेमकीच गावाकडून आले त्यामुळं मला खरंच गावाकडचं वातावरण जे होतं ना ते तसंच राहावंसं वाटत आहे. कधी तर आता 8 दिवसातून एखाद्या वेळेस वेळ तर काढायलाच पाहिजे असे निसर्गरम्य वातावरणात येण्यासाठी, म्हणून आम्ही आलेलो आहोत. आता रुद्राणीला नाही इथं स्लाईड वगैरे खेळायच्या होत्या, पण इथे लहान मुलांना खेळण्यासाठी काहीच नाही. जर तुम्ही तुमच्या घरून बॉल वगैरे आणू शकता आणि इथं खेळू देऊ शकता, कारण की लहान मुलं तर जिमवरच खेळली ना, कारण की स्लाईड वगैरे काहीच नव्हत्या. त्याच्यानंतर बरेच जे लहान मुलांचे काही खेळणे असतात ते तिथं काहीच नव्हते, फक्त ट्रॅक आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आता हे तळजाई टेकडीपासून थोडेसेच अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही परत इकडं पण आलो होतो. आता हे अगोदर एकदा येऊन गेले तर मी कधी आले नव्हते, त्यामुळं मग ह्यांनी मला पण घेऊन आले. त्यानंतर छानपैकी फिरलो, थोडा वेळ बसलो आणि बाहेरच एका शेतकऱ्याचे फ्रूट्स पण विकायला होते. मग आम्ही डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट घेतलं आणि त्यानंतर घरी जायला निघालो. आता इथं उंचावर आल्यानंतर ना पूर्ण पुणे दिसतं, तर त्याचा काही असं मी फोटो वगैरे काढलेला आहे, व्हिडिओ. त्यानंतर बऱ्यापैकी अंधार पडत आला होता म्हणून मग आम्ही घरी निघालो. आता वर आलो आहे ना तर एवढं थंडगार वातावरण होतं की बस खूप थंड वाटत होतं. खाली सिटीत एवढं जास्त थंड नाही वाटत, परंतु वरची ती सगळं निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे खूप थंड वाटत होतं. घरी आल्याला पहिल्यांदा फ्रेश वगैरे झाली आणि पहिल्यांदा दिवा लावून घेतला. दिवा लावल्याच्या नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि म्हणलं पहिल्यांदा आपण चहा करून घेऊ. मी काही चहा जास्त पित नाही. जे चहा लवर आहे त्यांना सगळ्यांना माहिती असते की चहा किती त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळं मग छान असा फक्कट चहा बनवला आणि आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि परत चहा घ्यायला विसरू नका. चला गरमागरम चहा प्या. चला आम्ही चहा एन्जॉय करते, तर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. नक्की एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. दोस्तों लाइक करो, कमेंट करो, वीडियो चैनल पर सब्सक्राइब करो प्लीज. बाय.